नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या लेक्चरमध्ये आपण काय बघतो सांगा. सोर्स ऑफ कंझ्युमर फायनान्स की कंझ्युमर फायनान्स आपल्याला कशाला मिळवता येतो. तर यामध्ये पहिले असतात ट्रेडर्स. ट्रेडर्स म्हणजे काय, हे जे काही कंझ्युमर फायनान्सची ॲक्टिव्हिटी करतात त्यांना म्हटलं जातं ट्रेडर्स. उदाहरणार्थ फायनान्स कंपनी असतात, हायर पर्चेस असतात अँड नॉन बँक इन्स्टिट्यूशन असतात. म्हणजे यांचा काय उद्देश असतो ते बघा तुम्ही जेव्हा एखादी फायनान्शियल कंपनी स्थापन करता तेव्हा तुमच्याकडे काय पैसे येतात ना, ते तुम्ही 4% 5% इंटरेस्टवर तुमच्याकडे लोक ठेवी जमा करतात. मग हे लोन दिलं पण गेलं पाहिजे ना. जेव्हा तुम्ही आता बघा, तुम्ही एखादी समजा 5 लाखाची कार घेता आणि त्याच्यासाठी लोन घेता, उद्या तुम्ही लोन फेडलं नाही तर बँकवाले तुमचं काय घेऊन जाऊ शकतात, तुमची कार घेऊन जाऊ शकतात ना, बरोबर की चूक. मग अशा प्रकारचे कर्ज द्यायला त्यांना परवडतात. म्हणजे जे ड्युरेबल गुड असतात, ड्युरेबल म्हणजे टिकाऊ गुड, त्यांच्या ती खरेदी करतात तेव्हा त्याची तुम्हाला मालकी पण भेटणार आहे. अशाच च्याबद्दल ते काय देतात, तुम्हाला कर्ज देतात. आणि जर तुम्ही फेडलं नाही तर तुमचं काय होईल, ते तुमची वस्तू ती घेऊन जाऊ शकता. त्यालाच ट्रेडर्स म्हणतात. The main agencies that are involved in the provision of consumer finance are traders. हे consumer finance च्या मेन एजन्सीज असतात त्या सगळ्या. They included self finance company, hire purchase company and other non banking institution. मी परीक्षेला विचारणार आहे की सेल्स फायनान्स कंपनीचा समावेश ट्रेडर्समध्ये होतो का, ट्रू ऑर फॉल्स. पेपर कठीण काढणार आहे, एक नंबर पेपर कठीण काढणार आहे. ओके, व्ह्यूज कमी भेटतात व्हिडिओ वगैरे व्यवस्थित बघितले तर तुम्हाला समजू शकतं. ओके, व्यवस्थित पेपर काढणार आहे, कठीण असणार आहे पेपर, अभ्यास करा. त्यामुळे ट्रेडर्स म्हणजे समजले ना, जे कोण असतात, जे कोण ही ॲक्टिव्हिटीज परफॉर्म करतात त्या सगळ्यांचा समावेश होतो. यामध्ये फायनान्स कंपनीज असतात, हायर पर्चेस असतात, नॉन बँक इन्स्टिट्यूशन असतात. ओके, पुढचं आहे कमर्शियल बँक. कमर्शियल बँकबद्दल मी तुम्हाला सांगायलाच नको. कमर्शियल बँका म्हणजे व्यापारी बँका. उदाहरणार्थ आपली बघा, कमर्शियल बँक टेक किनेजर इंटरेस्ट in providing directly or indirectly the finance for the consumer durable bank large sums of money at the wholesale rates of commercial or sales finance companies. Okay, higher purchase concern and other sales finance intermediaries. Recently banks have also started directly finance customer through personal loan which can be. म्हणजे हे कोणते कमर्शियल बँक असतात ना, कमर्शियल बँक म्हणजे आपल्या शिकवायचं आहे तसं म्हणजे काहीच नाही आहे, तुम्ही वाचून पण करू शकता, पण तरी पण मी माझी ड्युटी पूर्ण करणार आहे. ओके, तुम्हीच सांगणार. मग एक मिनिट ओके, कमर्शियल बँक म्हणजे समजलं ना, या व्यापारी बँका असतात, SBI सारख्या आपल्या बँका आहेत. त्या बँका काय करतात, आपल्याला कर्ज देतात, पर्सनल लोन देतात. ओके, एखादी वस्तू वगैरे घ्यायला क्रेडिट कार्डची फॅसिलिटी वगैरे पण देतात. पुढे काय, क्रेडिट कार्ड इन्स्टिट्यूशन. ते झाले. बऱ्याच वेळा क्रेडिट कार्ड इन्स्टिट्यूशन असतात. क्रेडिट कार्ड इन्स्टिट्यूशन अरेंज फॉर द क्रेडिट पर्चेस ऑफ कंझ्युमर आर्टिकल थ्रू द माहिती ना, क्रेडिट कार्ड असतं ते, तुम्ही आधी वस्तू खरेदी करायची मग पैसे भरायचे, ते क्रेडिट कार्ड. मग ते पण कंझ्युमर फायनान्सची फॅसिलिटी आपल्याला प्रोव्हाइड करतात. द क्रेडिट कार्ड सिस्टीम एनेबल द पर्सन बाय गुड्स अँड सर्व्हिस ऑन क्रेडिट. क्रेडिट कार्ड सिस्टीममुळे आपण जो कोण पर्सन आहे तो उधारीवर वस्तू खरेदी करू शकतो. पुढे काय, क्रेडिट युनियन. बघा, क्रेडिट युनियन इज द असोसिएशन ऑफ पीपल हू ॲग्री टू सेव्ह देअर मनी टुगेदर इन द टर्न प्रोव्हाइड लोन्स टू इच अदर ॲट रिलेटिव्हली लोअर रेट ऑफ इंटरेस्ट. क्रेडिट युनियन्स म्हणजे काय माहिती आहे ना, क्रेडिट युनियन म्हणजे काय सांगा. हे ना, ज्यांना कंटिन्युअसली उधारीवर वस्तू घ्यायची सवय असते ते संघटना काढतात आणि काय करतात, थोडे पैसे जमवतात आणि काय सांगतात, कमी इंटरेस्ट रेटवर आम्ही काय करूया, हे पैसे एकमेकांना देऊया. ओके, याला म्हटलं जातं क्रेडिट युनियन्स. देज आर द कॉल्ड कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी इन इंडिया. भारतात त्यांना कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी म्हणतात. आपले बचत गट माहिती आहेत ना, एकमेकांना कर्ज देतात, ते पण तेच काम करतात. बचत गटवाले माहिती आहेत ना, बाईक घ्यायची असते मुलाला, बचत गटातनं कर्ज काढतात. ओके, त्याबद्दल तुम्हाला मग सांगितले. खूप महाग, म्हणजे ते इंटरेस्ट रेट खूप महाग पडतो. तो पर मंथ 2% असतो, वर्षाचा 24% इंटरेस्ट रेट होतो. कुठच्याही बँकेतनं घेतला तरी एवढा इंटरेस्ट रेट तुम्हाला भरावा लागणार नाही. त्यामुळे बचत गटाकडनं पैसे घेऊन गाडी घ्यायची स्वप्न बघू नका. असू दे, ते तुम्हाला मग सांगेन. कोणाला विचारायचं असेल तर मग विचारा. असं ते कॉलेज सुरू झालं की सांगतो ते व्यवस्थित. द फर्स्ट क्रेडिट युनियन वॉज एस्टॅब्लिश जर्मनी इन 1848. हे काय गरज नाही, 1848मध्ये जर्मनीमध्ये ती क्रेडिट इन्स्टिट्यूशन स्थापन झाली. देज आर नॉन प्रॉफिट डिपॉझिट टेकिंग अँड लो कॉस्ट क्रेडिट इन्स्टिट्यूशन. ते क्रेडिट इन्स्टिट्यूशन लो कॉस्टवर ते कर्ज पुरवठा करतात. ओके, पुढचं आहे काय, मिडलमॅन म्हणजे मध्यस्थ. बघा, such as the dealer of consumer article also grant credit of the consumer to part of their promotion campaign. बघा, such as the dealers of
कन्झ्युमर आर्टिकल जे काय असतात सांगा. मिडलमॅन म्हणजे मध्यस्थ म्हणजे वितरण साखळी असते. वितरण साखळी म्हणजे काय बघा, आता ना गाड्या विकायची आहे. ओके, आपल्याला DSK टोयोटा माहिती आहे ना, DSK गाड्या विकायच्या टोयोट्यांच्या, मग टोयोटा कंपनीच्या. मग DSK काय करत होता, कर्जाच्या सुविधा पण उपलब्ध करून द्यायचा. त्याला म्हटलं जायचं काय, मिडलमॅन म्हणजे जो कोण आहे मध्यस्थ आहे, म्हणजे जो सप्लायर आहे किंवा सप्लायर मध्यस्थ समजतात ना, वस्तू उत्पादकापासून उपभोक्त्याचा, म्हणजे प्रोड्युसर टू कन्झ्युमर, याच्या कन्झ्युमरच्या हातात वस्तू पडेपर्यंत जे मधले लोक असतात त्यांना म्हटलं आता मिडलमॅन. ते पण काय करतात, ॲडव्हर्टायझिंग कॅम्पेनिंग थ्रू देतात कर्ज. इन मेनी केसेस डीलर्स वर्क इज द युनियन विथ द बँक्स अँड फायनान्शियल कंपनी. त्यांचाच बँक आणि फायनान्शियल कंपनीबरोबर संबंध असतात. आणि एक लक्षात घ्या, टोयोटाची तुम्ही गाडी घेऊन गेला, तुम्हाला कर्ज दिलं, कर्ज फेडलं नाही तर का 100% तुमची गाडी जप्त होणार. त्यामुळे अशी कर्ज द्यायला डीलर्सना वगैरे काय प्रॉब्लेम येत नाही. consumer friendly finance companies. Okay, the types of the arrangement help dealers maintain a close and loyal relationship with consumer. आणि त्यामुळे त्या डीलर्सना पण एक चांगली रिलेशनशिप ते स्वतः फोन करून विचारतात. म्हणजे मोबाईलवाल्यांचं बघा, म्हणजे एखाद्या बऱ्याच जणांना सवय असते 6 महिन्यात मोबाईल चेंज करायची. मग त्यांना फोन करून ते हे विचारतात, अरे मोबाईल घेणार का, असा चांगला मोबाईल आला, काही ते मोबाईल घ्यायला जातात. ओके, अशी काही कॉलेजची मुलं असतात ज्यांना 6 महिन्यात मोबाईल बदलायची सवय असते. ओके, असू दे, शुभेच्छा त्यांना. मग त्यांच्यासाठी पण हे अशा प्रकारे कर्ज वगैरे उपलब्ध करून देतात. मिडलमॅन समजले, वितरण साखळीतले मध्यस्थ. पुढे आहे काय, NBFCs म्हणजे काय, नॉन बँकिंग फायनान्शियल इन्स्टिट्यूशन कॉर्पोरेशन. हे तुम्हाला माहिती आहे, नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनीज. ओके, कन्स्टिट्यूट अनदर इम्पॉर्टंट सोर्स ऑफ द कंझ्युमर फायनान्स कंपनीज ऑल्सो ॲज अ स्मॉल लोन कंपनीज, पर्सनल फायनान्स कंपनीज. म्हणजे हे आपले जे काय छोटे आपले म्हणजे जे ना आपल्याला माहिती आहे ना, फायनान्स कंपनीज असतात ज्यांच्याकडनं आपण काय घेतो, कर्ज घेतो, त्यांना म्हटलं आता काय, फायनान्स कंपनी. मग हे फायनान्स कंपनीज पण काय करतात, ग्राहकांना कर्ज पुरवठा करतात. म्हणजे बऱ्याच वेळा ना, म्हणजे आता मी कॉलेजला जे होतो ना, मग माझे मित्र वगैरे कुठे कामाला आहेत ना ह्याच नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनीजमध्ये. ते सांगतात कोणाला हप्त्याने गाडी घ्यायची असेल तर मला फोन करा. म्हणजे समजलं ना, ते नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनीजमध्ये कामाला आहेत. म्हणजे हे काय करतात, ग्राहकांना कर्ज पुरवठा करतात वस्तू घ्यायला. ओके, आणि त्यांना पण तोच बेनिफिट असतो. तुम्ही जर हप्ते भरले नाही तर ते काय करतात, तुमची गाडी घेऊन जाऊ शकतात. बेनिफिट आहे ना त्यांना तो, त्यामुळे ते पण याच्यात काम करतात. ओके, पुढे बघा, is these finance companies change substantially higher rates of interest. त्यांचा sufficiently higher rates of interest, त्यांचा इंटरेस्ट रेट मार्केट रेटपेक्षा हायर असतो. कंझ्युमर अप्रोच टर्म ॲज द लास्ट रिसॉर्ट. ओके, कस्टमरसाठी मात्र परवडणारं नसतं, कारण त्यांचा इंटरेस्ट रेट हाय असतो. आणि अदर्स असते, सेव्हिंग अँड लोन असोसिएशन, म्युच्युअल सेव्हिंग बँक्स, हे पण आपल्याला काय देऊ शकतात, कर्ज वगैरे आपल्याला देऊ शकतात. ओके, अशा प्रकारे आपण काय बघितलं ते बघा. सोर्सेसमध्ये ट्रेडर्स झाले. ट्रेडर्स म्हणजे समजलं जे ॲक्च्युली या व्यवसायात गुंतलेले असतात. कमर्शियल बँक म्हणजे व्यापारी बँका आपल्या. पुढे क्रेडिट कार्ड इन्स्टिट्यूशन आहे. पुढे सांगितलं तुम्हाला क्रेडिट युनियन्स आहेत, लोकांची कोऑपरेटिव्ह सोसायटी सांगितल्या. पुढे मिडलमॅन आहेत म्हणजे मध्यस्थ, NBFC सांगितलं, नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनीज, आणि अदर रिसोर्सेस. अशा प्रकारे सोपं आहे, प्रकरणच सोपं आहे. आपण आता नेक्स्ट लेक्चरमध्ये पुढच्या गोष्टी बघूया. झालं नाही, टाईप्स ऑफ प्रोडक्ट्स बघूया. ओके, चालेल, नको याच लेक्चरमध्ये टाईप्स ऑफ प्रोडक्ट कंप्लीट करूया. बघा, टाईप्स ऑफ प्रोडक्ट, की जेव्हा तुम्ही कंझ्युमर फायनान्स घेता तेव्हा टाईप्स ऑफ प्रोडक्ट कुठचे असतात ते. पहिलं आहे काय, कॅश लोन. कॅश लोनचा अर्थ काय होतो, एकदम सिम्पल आहे. किती 4च पॉईंट आहेत ना, ओके 4-5 पॉईंट आहेत, पटकन होईल. बघा, कॅश लोनचा अर्थ एकदम सिंपल होतो. कॅश अंडर दिस टाईप ऑफ क्रेडिट बँक फायनान्शियल इन्स्टिट्यूशन प्रोव्हाइड मनी विथ विच द कंझ्युमर बाय आर्टिकल ऑफ द पर्सनल consumption. Here the lenders and the seller are lenders and sellers are different. The lenders does not have the responsible of a seller. यामध्ये काय केलं आता, कॅश लोन म्हणजे काय, आता मी आमच्याकडे एक बँक आहे, कॅथलिक बँक नावाची एक बँक आहे. जेव्हा तुम्हाला गाडी वगैरे घ्यायची असते किंवा काय घ्यायचं असेल ना, तर तुम्हाला ते तुम्ही सांगितलं मला गाडी घ्यायची आहे, मला लोन द्या. ते बोलतात ठीक आहे, लोन देतो. मग ते काय करतात सांगा, ते आपल्याला लोन देतात. ओके, म्हणजे आपल्याला 50,000चं लोन देणार. 50,000 मी जाऊन काय घेणार, मला कबाड घ्यायचं असेल समजा, ओके, तर मी किंवा मला एखादं फर्निचर घ्यायचं असेल तर ते मी फर्निचर घेणार. कॅश लोनमध्ये तुमच्या हातात काय दिली जाते,
कॅश दिली जाते तो कोण लेंडर्स असतो, म्हणजे ज्याने कर्जाऊ पैसे दिले तो रिस्पॉन्सिबल नसतो सेलरला. ओके, पुढे काय आहे फिक्स क्रेडिट. इट इज अ लाईक टर्म लोन. हे टर्म लोन सारखं असतं वेअर बाय फायनान्शियल प्रोव्हाइड लोन फॉर द फिक्स पिरियड ऑफ टाईम. फिक्स पिरियड ऑफ टाईमसाठी लोन देतात. द क्रेडिट हॅज टू बी एक्वायर ऑफ विथ इन द स्टिप्युलेट पिरियड. एक्झाम्पल ऑफ फिक्स क्रेडिट इन्क्लूड मंथली इन्स्टॉलमेंट लोन हायर परचेस. म्हणजे तुम्हाला फिक्स पिरियड ठरवून दिला जातो की तुम्हाला काय करावं लागतं, त्याने हप्ते भरावे लागतात. ओके, पुढे काय रिव्हॉल्विंग क्रेडिट. रिव्हॉल्विंग क्रेडिटमध्ये एक्झाम्पल ऑफ क्रेडिट कार्ड. रिव्हॉल्विंग म्हणजे काय, अन ऑनगोईंग क्रेडिट ॲग्रीमेंट अरेंजमेंट सिमिलर टू अ बँक ओव्हरड्राफ्ट वेअर बाय द म्हणजे क्रेडिट कार्डचं कसं असतं, तुम्हाला वस्तू विकत घ्यायची असेल तर तुम्ही विकत घ्या, आणि जेव्हा विकत घेतली ना म्हणजे तुमच्याकडे कार्ड असतं, कार्डमध्ये तुम्हाला जेव्हा हवी असेल ना तेव्हा तुम्ही वस्तू विकत घ्या, जेव्हा ते त्यांच्या अटी शर्तीप्रमाणे असतं. जेव्हा वस्तू विकत घेतली, कितीचं कर्ज घेतलं त्याच्यावर तुमचं ते इंटरेस्ट आकारलं जातं. म्हणजे क्रेडिट कार्ड म्हणजे तुम्ही त्या कार्डने खरेदी करू शकता. ओके, म्हणजे डेबिट कार्ड म्हणजे काय, ATM म्हणजे काय, तुमच्या अकाउंटमध्ये पैसे असायला पाहिजेत. क्रेडिट कार्ड म्हणजे पैसे नसले तरी चालेल, तुम्ही कर्ज काढू शकता. म्हणजे कर्ज म्हणजे त्या कार्डमध्ये पैसे असतात बँकेचे कर्जाचे, तर मग तुम्हाला त्यावर व्याज द्यावं लागतं. द कंझ्युमर इज एंटायटल्ड टू अवेल क्रेडिट टू एक्सटेंड सँक्शनल ॲज द क्रेडिट लिमिटेड. इन आयडियल एक्झाम्पल ऑफ द रिव्हॉल्विंग क्रेडिट इज द क्रेडिट कार्ड. क्रेडिट कार्ड आहे हे रिव्हॉल्विंग क्रेडिटचं एक्झाम्पल आहे, सोपं आहे. पुढे काय सिक्युअर्ड फायनान्स आणि अनसिक्युअर्ड फायनान्स. अतिशय सोपं आहे. सिक्युअर्ड फायनान्स म्हणजे काय, जेव्हा तुम्ही एखादं तारण ठेवता, मॉर्टेज म्हणजे तुम्ही गाडी तुमची मॉर्टेज ठेवली, ओके, ते कर्ज घेण्यासाठी, किंवा तुमची जमीन मॉर्टेज ठेवली, तुम्ही काहीतरी आणि काय बिल्डिंग मॉर्टेज ठेवली, सोनं मॉर्टेज ठेवलं, तर त्याला काय म्हटलं आता, तारण ठेवलं, तर त्याला म्हटलं आता सिक्युअर्ड फायनान्स. वेन द क्रेडिट ग्रँटेड बाय द फायनान्शियल इन्स्टिट्यूशन इज सिक्युअर्ड बाय द कोलेट्रल. कोलेट्रल म्हणजे काय, तारण. इट टेक्स द फॉर्म ऑफ द सिक्युअर्ड फायनान्स, त्याला सिक्युअर्ड फायनान्स म्हणतात. द कोलेट्रल इज टेकन बाय द क्रेडिटर इन द ऑर्डर टू सेफ्टी द डेप्ट ऑफ द इव्हेंट डिफॉल्ट बाय द बरोबरने पैसे ठकवले तर काय होईल, म्हणून सेफ्टी म्हणून ते कोलेट्रल असतं. कोलेट्रल म्हणजे ते तारण ठेवलेलं. द कोलेट्रल मे बी इन द फॉर्म ऑफ पर्सनल प्रॉपर्टी ऑफ लिक्विड असेट. याच्यामध्ये हे असू शकतं, तारण असू शकतं. पुढे काय अनसिक्युअर्ड फायनान्स. व्हेन देअर इज अ नो सिक्युरिटी ऑफर्ड बाय द कंझ्युमर अगेन्स्ट विच मनी ग्रँटेड बाय द फायनान्शियल इन्स्टिट्यूशन इट टेक्स अनसिक्युअर्ड फायनान्स. जिकडे कुठचंही तारण ठेवलं जात नाही त्याला अनसिक्युअर्ड फायनान्स असं म्हटलं जातं. ओके, बऱ्याच वेळा पर्सनल लोन्स दिली जातात. तुमचं एका बँकेत कंटिन्युअसली खातं असेल, तुमचा क्रेडिट रेट चांगला असेल तर तुम्हाला तुम्हाला काय देतात, पर्सनल लोन देतात. ओके, त्यांचे अटी असतात, चेक वगैरे द्या आणि पर्सनल लोन घ्या. कारण लोन विकणं हे पण एक प्रकारचे काय आहे, सध्या खूप महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणजे सध्या लोन मिळवणं खूप सोपं आहे. ओके, म्हणजे तुम्ही जेव्हा बँकांमध्ये कामाला लागतात काही लोक ना, त्यांना टार्गेट दिली जातात, तुम्ही एवढ्या रकमेची लोन विका. ते फोन करून विचारतात, सर तुम्हाला काही लोन हवं आहे का, मॅडम तुम्हाला काही लोन हवं आहे का. तशा प्रकारे हे आहेत. त्यामुळे टाईप तुम्हाला समजले असतील. कॅश लोन म्हणजे प्रत्यक्ष हातात कॅश दिली जाते. फिक्स क्रेडिट म्हणजे हप्ते ठरवून दिले जातात. रिव्हॉल्विंग क्रेडिट म्हणजे क्रेडिट कार्ड. सिक्युअर्ड फायनान्स म्हणजे काहीतरी तुम्ही कोलॅटरल ठेवता, आणि अनसिक्युअर्ड फायनान्स म्हणजे तुमचं काही कोलॅटरल नसतं, त्याला म्हटलं आता अनसिक्युअर्ड फायनान्स. अतिशय सोपं आहे. हा लेक्चर आपण इकडे थांबूया.